नमस्कार, मी श्रद्धा. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अग्रेसर असणारे निर्भीड न्यूज चॅनल हिंदू सम्राटमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया आजच्या ठळक बातम्या. मुंबई येथे शिक्षक लोकांचं आंदोलन सुरू आहे. त्याला प्रचलितनुसार अनुदान मिळावं ही त्यांची प्रमुख मागणी आहे. अजूनही शाळा अनुदानपासून वंचित आहेत, त्याला पूर्ण अनुदान नाही. त्यांना अनुदान मिळावं त्यासाठी हे शिक्षक लोक आंदोलन करत आहेत. हिंदू सम्राट न्यूजसाठी संदीप जगताप, मुंबई. आझाद मैदान या ठिकाणी आहे की नेमकं यांच्या हजारो शिक्षक इथे उपस्थित आहेत. यांच्या मागण्या काय आहेत हे माहीत नाही आहे, पण त्याला विचारू आपण नेमक्या तुमच्या मागण्या काय आहेत. आम्हाला प्रचलितनुसार 60% टप्पा वाढ मिळावी, नाहीतर कायमचाच हा प्रश्न मिटवून आम्हाला 100% अनुदान द्यावं अशी आमची सरकारला अत्यंत कळकळीची विनंती आहे. दरवर्षी आम्हाला टप्प्याला इथे यायलाच का लागतं? प्रत्येक वेळी आम्हाला भांडावंच का लागतं? न भांडता आम्हाला काही मिळणार नाही आहे का? आम्ही सुद्धा 100% लोकांबरोबर तेवढंच काम करतो, मग आम्हाला हा डिफरन्स का? आम्ही या मागणीसाठी इथे आलेलो आहोत. पाऊस, पाणी, वारा याची काहीही विचार न करता आम्ही इथे उपस्थित आहोत. तर आमचं या विषयावर सरकारनं आमचं कारण ऐकून घ्यावं, एकदाचाच हा प्रश्न मिटवा. कुठल्या वर्षी आझाद मैदानावर यायची वेळ आमच्यावर येऊ नये अशी आमची कळकळीची विनंती आहे. प्रत्येक कामं आम्ही प्रामाणिकपणे आणि वेळच्या वेळी पूर्ण करतो, तरी सरकार आमच्या मागण्या मान्य काय करत नाही. आमच्या मागण्या सर्व मान्य व्हाव्यात ही आमच्या सर्वांकडून विनंती आहे आणि 100% अनुदान द्यावं एवढीच विनंती. आम्ही अनुदानासाठी या ठिकाणी लढतोय, धडा देतोय, ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे आमच्यासाठी, शिक्षकांसाठी. माझे आमदार सत्यजित तांबे आपल्याशी 2 शब्द बोलतील. सर, तुम्ही इथं कशासाठी आलता, काय काम होतं आपलं? पाठिंबा देण्यासाठी आलो होतो. या ठिकाणी शिक्षकांचं आंदोलन चालू आहे. जे टप्पा अनुदान आहे ते टप्पा अनुदान करण्यासाठी वारंवार दरवर्षी त्यांना सरकारच्या विरुद्ध आंदोलन करावं लागतं आणि सरकार मग त्याला कुठंतरी टप्पा देतं. त्याच्या विरुद्ध आंदोलन चालू आहे, त्याला पाठिंबा देण्यासाठी मी आज आलो होतो.